मुंबई शहर आणि उपनगरांना दिवसभर मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी भागाची पाहणी केली। घरात पाणी शिरलं त्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी राज्य सरकारकडे आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। मुंबईच्या दुरावस्थेवरनं आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। गेले 2-3 दिवस म्हणजे साधारणपणे जन्माष्टमीपासून जो पाऊस लागलेला आहे, आपण पाहतोय एकंदर महाराष्ट्रात तर नुकसान झालेलंच आहे, पण मुंबई असेल आणि संपूर्ण MMR रिजनमध्ये, मग आत्ता आम्ही वसई विरारचे काही चित्र आपल्या टीव्हीवर पाहत होतो। आमच्या युनिटकडून निरोप येत होते कुठे कुठे मदत कार्य चालू आहे। ठाण्याचे जे हाल झालेले आहेत, कल्याण डोंबिवलीचे जे हाल झालेले आहेत, हे एकंदर पाहून महानगरपालिका कार्यरत नसणं काय असतं त्याचं आज जे काही आहे ते दिसतंय। ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नन्स। मे मध्ये पण आपल्याला आठवत असेल 2दा पाऊस पडला, 2दा पाणी तुंबलं होतं, अंधेरी सबवे पूर्ण बुडलं होतं। आता आम्ही वरळीत फिरत होतो, अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं, निचरा त्याचा होतो आता हाय टाईड निघून गेल्यानंतर, पण जे पंप आहेत त्याची क्षमता काय आहे, किती वेळ चालतं, हे सगळं पाहणं गरजेचं होतं। गाड्यांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालेलं आहे आणि कुठेही अजून काही मागायच्या आधी मला वाटतं सरकारकडून शेतकऱ्यांचं जसं नुकसान भरपाई आपण मागत आहोतच, कारण तिथे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तसंच शहरी भागांमध्ये देखील, मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, मुंबई असेल, जिथे जिथे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी होतं, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, या सरकारने स्वतःच्या तिजोरीतून, महापालिकेच्या नाही, स्वतःच्या तिजोरीतून पैसे द्यावे आणि नुकसान भरपाई करून द्यावी। मिठी नदी जसं आता त्यांनी सांगितलं की आता खोलीकरण रुंदीकरण केलं पाहिजे। आपण पाहतो अनेक वर्ष ते काम चालू आहे। एका रात्रीत पुन्हा जर तुम्हाला कोण सांगत असेल तर ते खोटं बोलतंय, पण ह्या पलीकडे जाऊन पुण्यात जर आपण जाऊन पाहिलं तर मी जे सतत सांगत आलोय गेले 2 वर्ष की पुणा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं जे काम आहे त्याला पण खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यापेक्षा त्याचं खोली कमी करतायत आणि अरुंद करतायत। पुण्यामध्ये असेच भयानक पूर येतील जर मुळामुठ्याची ते हालत करत गेले तर, हे देखील त्यांनी लक्षात घ्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।